विदेश से आई टोल टीडी, जिसे अंग्रेजी में लोकस कहा जाता है, इसने नागपुर जिले के कहीं गांव में दस्तक दी और कहीं किसानों की खेती बर्बाद की। परसों के दिन टोल टीडी के झुंड ने काटोल तालुका के कहीं गांव के खेत में प्रवेश कर किसानों के माल का बढ़ा नुकसान किया। टोल टीडी का उपद्रव देख प्रशासनिक तौर पर परसों ही महाराष्ट्र के गृह मंत्री अनिल बाबू देशमुख इन्होंने काटोल विधानसभा क्षेत्र में दौरा कर तहसील के अनेक गाँवों के खेत में स्वयं जाकर टोल टीडी धार का जायजा लिया। परसों झुंड ने काटोल तहसील मुक्काम किया। जैसे ही टोल टीडी धार की हलचल पता चली, वैसे ही नागपुर जिले के कृषि अधिकारियों ने बाजार गांव पंचायत समिति अंतर्गत आने वाली ग्राम पंचायत सरपंच और सदस्यों और ग्रामवासियों को सूचित किया। कल धामना, लिंगा और क्षेत्र में आने वाले शिरपुर, वियारी, खेरी, सातनवरी आदि गाँव में ढिंढोरा पीट किसानों को टोल टीडी धार से बचने के लिए उपाय सुझाए गए। किसानों को बताया कि अपने खेतों में ढोल, बग, थाली, टिन आदि पीटकर फटाके फोड़े और आवाज करें, खेत में कचरा जलाकर धुनी निकाले। हवाओं का रुख बदल देख टोल टीडी ने काटोल तहसील के गांव छोड़कर नागपुर जिले की बाजार गांव क्षेत्र के शिवा, चिचोली, सुकई, कलार गांव में दस्तक देकर किसानों का नुकसान किया और कल रात भर उन गांवों के खेत खलियान में रुककर सवेरे धामना गांव की सीमा पकड़ लिंगा परिक्षेत्र में प्रवेश किया। गांव के अनेकों खेतों में प्रवेश कर किसानों का नुकसान किया। हवाओं का रुख जैसे जैसे बदला, वैसे वैसे झुंड ने रुख बदलकर मार्ग बनाया। करोड़ों की संख्याओं में यह झुंड धामना, लिंगा गांव से निकलकर मोग गांव की सीमाओं से होते हुए शिरपुर गांव पहुंच जंगल से पलायन किया। कृषि पर्यवेक्षक श्री प्रकाश टोंगसे ने बताया कि शिरपुर गांव से होते हुए झुंड कलमेश्वर तालुका के लिंगा, पोही, तिरनी, वोराड, उबाली, वाधुना, पिपला, तिनखेड़े आदि गांवों के खेतों में प्रवेश किया। ऐसे में परिक्षेत्र में अविनाश पारधी, सदस्य पंचायत समिति नागपुर, कृषि विभाग के सुशांत लभेटे, तालुका कृषि अधिकारी नागपुर, BR गौरखेड़े, मंडल कृषि अधिकारी श्री प्रकाश टोंगसे, कृषि पर्यवेक्षक अशोक रंधे, कृषि सहायक प्राजक्ता राठौड़, कृषि सेवक गौरीशंकर बिजभिये, सरपंच कर ग्राम पंचायत शिरपुर, वियारी, खेरी, सुनील कुमार जोशी, ग्राम सेवक सचिव, किसानों में दीपक वासेकर, चेतन टोंगे, प्रदीप टोंगे, तेजराव सरोदे, देवराव वासेकर, कृष्णा तोडासे आदि ने परिसर का दौरा कर जानकारी ली। ऐसे में हमारे संवाददाता संजय खांडेकर वदारा अधिकारी, पदाधिकारी आदि से बात कर विस्तृत जानकारी ली। ऐसे में पदाधिकारी और अधिकारियों ने क्या कहा, देखिए हमारे संवाददाता संजय खांडेकर इनकी रिपोर्ट। या टोळीविषयी काही माहिती? ही जी टोळधाड आहे ही आफ्रिकेहून पाकिस्तान राजस्थान मार्गे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशकडून आता हे महाराष्ट्रात आलेली आहे। ही करोडो अरबोनं एक एकत्रित संख्या आहे। तिचं वजन जसं 20 ग्रॅम आहे, ती 20 ग्रॅम झाडाचा पाला खाऊ शकते कॅपॅसिटी। आणि दररोज संध्याकाळी ते 200 ते 250 एक माझा 200 ते 250 अंडे देते। त्याच्यामुळे जी पैदास बी झपाट्यानं होत आहे आणि दर दिवशी 200 ते 250 किलोमीटर प्रवास करते। त्याच्यामुळे हिचा प्रवास खूप लंबा असतो। त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांनी वेळेवर काय उपाय करणार, त्याच्यापैकी फक्त मी तर हे सांगेल का आवाज त्यांनी शेतात आवाज, फटाके किंवा ड्रम, ढोल जे काही भेटल त्यांनी ते आपल्या शेतात आवाज करावा आणि शक्य असल्यास कडुलिंबाचा किंवा पळसाचा त्याचा धूर करावा। आता आपल्या ग्रामीण भागात काही टँकर, फवारी, स्प्रे काही वेळेवर होऊ शकत नाही किंवा जसं पाण्याचा फवारा मारणे अशी उपाययोजना आहे, परंतु त्या वेळेवर जे शक्य होते त्याच उपाययोजना आम्ही तो शेतकऱ्यांना म्हणेल का तुम्ही ड्रम वाजवणे, शेतात जे काही भेटल त्याला आवाज करणे, फटाके वाजवणे आणि त्यांना पळून लावणे, हाच एक तात्पुरत्या स्वरूपाचा आहे। वेळेवर जर आपल्या शेतात आले तर बचाव करण्यासाठी हाच एक इलाज शेतकऱ्याजवळ आहे। गेली याला पळून लावण्यासाठी प्रशासनाने काय योजना? प्रशासन आता कृषी विभाग पुरं या टोळधाडीविषयी महाराष्ट्राचं एवढं जागरूक झालं आणि शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी रातोरात दिवस 11-11, 12-12 वाजेपर्यंत आमच्या त्या दिवशी परमेश्वरला झाड आली तर खडगावला पुरे कर्मचारी आले होते। खडगावला रात्री-रात 11-11, 12 वाजेपर्यंत कृषी विभाग शेतकऱ्यांच्या संपर्कात आहे आणि त्यांना उपाययोजना सुचवित आहे। अच्छा, आपलं नाव सर? मी सुनील जोशी, ग्रामसेवक धामकर। शेतकरी आहे, आपलं नाव सांगून याविषयी माहिती द्या। तेजराव संतोष सरोदे, धामण्याचा रहिवासी आहे। आज अचानक इथे ते घोडे, पुष्कळशे घोडे पाण्यात आले म्हणून मी रोडवर आलो, ते विचारत होते, तुम्ही सांगून झालं गोष्ट एकदम पब्लिक आहे आणि हे पीक नष्ट करते असे ग्रामसेवक आमचे होते त्याचे म्हणजे। अच्छा,
आणि यावर आपण कास्तकारातर्फे काय आपण उपाययोजना करून राहिले आता या टोळधाडीसाठी? आता ते कृषीवाले आले आहे, ते सांगून राहिले पिपा वाजवा, काही फटाके फोडा, असे ते सांगून राहिले. पहिलीच वेळ हे पाहण्याची आली आहे. ठीक. सरपंच ग्रामपंचायत अचानक धंद्यामध्ये असताना आम्ही अगोदरच आम्हाला तशी माहिती होती का हा प्रसंग केव्हा येऊ शकते म्हणून. ही टोळधाड पाकिस्तानवरून इकडे आफ्रिकेतून इथं आपल्या महाराष्ट्रात आलेली आहे आणि अचानक धामणा इथं असताना ही टोळधाड आम्हाला इथं दिसली आहे. तत्पूर्वी आम्ही कालच आमच्या ग्रामपंचायतमध्ये तिन्ही गावामध्ये दवंडी वगैरे दिलेली आहे की ही टोळधाड केव्हाही आपल्या कास्तकारांचे नुकसान करू शकते आणि याच्यासाठी आम्ही कास्तकारांना सांगितलेलं आहे